का रे मस्ती आली का तुला होय रे? ए बाबा जागा भेटून नको ना आधी बिधी लागू आमचे. दादा आमच्यामुळे नका भांडण करू, ती मुलं जास्त डेंजर दिसतात. अगं दीदी तुम्ही घाबरू नका. त्यांना जरा असं सोडलं ना ते रोज तुम्हाला असंच त्रास देत बसतात. ए अरे ह्याचं कुठं भाषण ऐकत बसताय द्याला डोके. ए भाऊ कशाला तू यांच्यामध्ये पडायला लागलाय? अरे भाऊ इथे एवढी लोक आहेत, एक जण पण मध्ये नाही पडत, तू कशाला मध्ये पडतो? अरे काय नको मध्ये पडू. ह्यांच्या जागी जर तुमची बहीण असते तर तुम्ही नसते मध्ये पडले का? आणि या लोकांचं काय सांगतो मला, लोक फक्त तमाशा बघायला असतात. तुम्ही ना असे नाही ऐकणार. थांबा जरा 112 नंबरलाच कॉल लावतो. पाहुण्या ऐक ना, पोलीस बिल आले ना वजन लपड होईल. चला इथून कल्टी मारू आपण. ए नको पोलीस बोलू, आम्ही आमचं जातो. ए भाऊ चला रे नंतर बघूया. दादा थँक्यू बर का, ती पोरं आम्हाला रोज त्रास देत होती. मला एक गोष्ट सांगा, ती पोरं जर तुम्हाला रोज त्रास देत होती तर मग तुम्ही तुमच्या घरी काय नाही सांगितलं? अहो घरी सांगाय काय नाही, ती पोरं लय डेंजर आहेत. घरी सांगितलं तर घरचे आमचे शिक्षण बंद करते. आणि मी माझ्या मम्मीला पण सांगितलं होतं, मम्मी म्हणली की ते मुलं डेंजर आहेत, त्यांच्या नादी नको लावू. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहणारा हा त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. आणि तुम्ही जर असं त्यांचा रोज सहन केलं ना तर ते रोज पोरं तुम्हाला त्रास देत राहतील. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. आता तुम्ही काय करायचं, पोलिसांना कंप्लेंट करायची. ही पोरं तुम्ही जर त्यांना कंप्लेंट केली ना तर पोलिस काहीतरी छोटं मोठं तरी त्यांच्यावरती ऍक्शन घेतील ना. आणि ठीक आहे तुमच्या आई वडील जर म्हटले की त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, पण आता ठीक आहे ते तुम्हाला छेडतात. उद्या जर कुठली मोठी गोष्ट झाली तर याला कारणीभूत कोण असणार आहे तुम्हीच सांगा. कारण आता आज आम्ही तुम्हाला वाचवायला आलो, रोज कोण तुम्हाला वाचवणार नाही. आणि लोकांना याच्याशी काय घेणं देणं नसतं. लोक फक्त तमाशा बघतात, लोक फक्त व्हिडिओ काढणार, कोण तुम्हाला वाचवायला येणार नाही. तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं लागणार तुम्हाला. बरोबर आहे दादा तुमचं. इथून पुढे आम्हाला कोणी त्रास दिला तर आम्ही डायरेक्ट 112 नंबरवर फोन करणार. बरं ठीक आहे, इथून पुढे या गोष्टीची काळजी घ्या आणि जावा आता तुम्ही. आता नमस्कार मित्रांनो, या मुलींना तर आम्ही आज वाचवलंय, पण आहे ना ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला ना कायम घडत असतात. पण आपण आहे ना ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. काय होतं, ही गोष्ट छोटीशी असती, आपण एखादी मोठी गोष्ट होण्यापासून आहे ना आपण थांबू शकतो. पण आपण काय करतो, या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि हीच गोष्ट एखाद दिवशी ना एक कुठली तरी मोठा प्रसंग घडून जाते. आता कसं होतं, आणि जे मुलीचे आई वडील असतात ना त्यांना पण माझी हात जोडून विनंती आहे, ज्यावेळेस तुमची मुलगी तुमच्या घरी एखादी गोष्ट सांगती किंवा मला एखादा मुलगा छेडतोय किंवा मला कोणीतरी त्रास देतोय, त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. तुम्ही जर ती गोष्ट लाईटली घेतली तर पुढे त्या मुलाला अजून थोडंसं चान्स भेटतो आणि तो मुलगा पुढे काहीतरी मोठं कांड करतो. जे आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की ज्यावेळेस रस्त्यावरती तुम्हाला अशी एखादी गोष्ट घडताना दिसेल त्यावेळेस तुम्ही विरोध करा. ठीक आहे, समोरची पोरं आगाव असतात किंवा ती वाढीव असतात, भांडणं करणारे असतात, पण कसं होतं ज्यावेळेस 2-4 लोक जमतात किंवा एखादा माणूस आवाज उठवतो त्यावेळेस कुठंतरी ते लोक सुद्धा घाबरतात. किती जरी मोठा गुन्हेगार असेल तरी सुद्धा पोलिसांना तो घाबरतोच. त्यामुळे तुम्ही जर सर्वांनी मिळून जर ही गोष्ट ठरवली की आपण यांना विरोध करायचा तर कुठं ना कुठं तरी म्हणजे सगळं प्रमाण कमी होणार नाही, पण यातलं कमीत कमी 10% प्रमाण तरी कमी होऊ शकतं. धन्यवाद.